कल्याणचे प्रतिष्ठित व्यापारी हाजी सिद्दीक फाळके मक्का मदिनेची यात्रा पूर्ण करून मोठ्या रुबाबात आणि अभिमानाने शिर्डीत आले. पण साईबाबांनी त्यांना मशिदीत पायसुद्धा ठेवू दिला नाही. तब्बल 9 महिने ते बाहेरच उन्हातान्हात आणि धुळीत ताटकळत राहिले. त्यांची सर्व प्रतिष्ठा धुळीस मिळाली. अखेर हताश होऊन त्यांनी माधवरावांची मदत घेतली. पण बाबांनी त्यांची कठोर परीक्षा घेतली. बाबा माधवरावांना म्हणाले, त्याला विचार, 12वी विहिरीच्या पलीकडच्या बिकट आणि काटेरी वाटेने तो येऊ शकेल का? हाजींनी तात्काळ निश्चयाने तयारी दाखवली. पुढे बाबांनी त्यांची अंतिम परीक्षा घेण्यासाठी विचारले, आज मशिदीत बोकड कापायचा बेत आहे, तो खाणार का? यावर हाजी अत्यंत नम्रपणे म्हणाले, मला यातलं काही नको. बाबांच्या कोळंब्यातला म्हणजे मातीच्या भांड्यातला अन्नाचा उष्टा तुकडा मिळाला तरी मी धन्य होईन. हे ऐकताच बाबा अचानक रागावले आणि अंगावर धावून गेले. ते ओरडले, मक्का केल्याचा तोरा मिरवतोस, पण या फकीराला ओळखत नाहीस? बाबांचे या क्रोधाच्या अग्नीत हाजींचा उरलासुरला अहंकार जळून खाक झाला. खरे तर तो राग नसून बाबांचे प्रेम होते. हाजी पूर्णपणे शरण आल्यावर बाबा शांत झाले. त्यांनी हाजींना प्रेमाने जवळ घेतले आणि स्वतःच्या हाताने प्रसाद आणि नाणी दिली. या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की हाजींना आपल्या मक्का मदिनेच्या यात्रेचा आणि प्रतिष्ठेचा सुप्त अहंकार होता. जोपर्यंत हा मीपणा त्यांच्यात होता, तोपर्यंत बाबांनी त्यांना दूर ठेवले. कारण सद्गुरूच्या चरणाशी जाताना आपली पदवी, प्रतिष्ठा आणि ज्ञानाचा अहंकार बाहेरच ठेवावा लागतो. ओम साईराम.